एखाद्या सेलिब्रिटीचा मुलगा सिनेसृष्टीत उतरतोय त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यांना काही स्ट्रगल करावा लागत नाही. हा पूर्ण तर्कच चुकीचं. खरा स्ट्रगल आम्हालाच करावा लागतो. याच घडवणारा चित्रपट माहेरची साडी. आरतीनं माझ्या बायकोला म्हणालं की माझ्या नावावर अजून एक फ्लॉप पडणार. तुम्ही तेव्हा खूप हँडसम छान गुड लुकिंग असे तेव्हाही होतात. छान अशी मिशी. माझी मिशी या चित्रपटाने काढली. ऍक्च्युली आईची माया होती. लोक आईवर खूप प्रेम करायचे. येस. पण बाबांची क्रेज होती. बाबा खऱ्या अर्थाने स्टार होते. म्हणजे त्यांना वलय होतं त्यांचं एक. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर लोकशाही मिररच्या आजच्या नव्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे ज्यांनी 80 ते 90च्या दशकात मराठी सिनेसृष्टीवर अक्षरशः अधिराज्य गाजवलंय. असेच सगळ्यांचे लाडके हँडसम हंक व्यक्तिमत्व असलेले अजिंक्य देव सर माझ्यासोबत आहेत. अजिंक्य सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आत्ताच ओळख करून देताना मी म्हटलं तुम्ही हँडसम हंक आहात आणि आमच्या लहानपणापासून आम्ही तुम्हाला पाहत आलो आणि तुमचं चालणं, तुमचा तो डॅशिंग लुक आणि तुमचा इतका फिटनेस खूप कमाल आहे. काय मला आधी सगळ्यात आधी तुमचं फिटनेसचं रहस्य काय ते सांगा. माझ्या फिटनेसचं रहस्य असं फारसं काही वेगळं नाही आहे. मी सगळं खातो, मी सगळं पितो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही फारसं मी वेगळं करत नाही. पण हा एक माझ्या ना बेसिकली व्यायामाचं माझं अगदी खूप लहानपणापासून आमच्या घरात बाबांनी मला शिकवलं होतं आणि आम्ही रेग्युलर व्यायाम करायचो. तर मी व्यायामशाळेत जायला सुरुवात केली. अगदी मला वाटतं मेन सांगायचं राहिलं असं की बेसिकली ना मी जेव्हा यंग होतो, खूप शाळेत होतो, तेव्हा मी या सोफ्यावरती एवढा बसलो असतो. एवढा जाड होतो मी, प्रचंड जाड होतो. मला देवबाप्पा म्हणायचे शाळेत. मला आमचे तीन जिने होते घराला चढायचे. तर ते चढल्यानंतर मला 10 मिनिटं बसावं लागायचं बोलायच्या आधी. त्याच्यानंतर ॲज आय गॉट इन टू टीनेज तेव्हा मला आईनी, आधी खूप बारीक होतो म्हणून आईने काहीतरी गोळ्या दिल्या होत्या. ते मला वाटतं स्टेरॉइड्स असतील. तेव्हा तिलाही माहीत नव्हतं. ते ॲनाबोलिक्स नाव माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मी खूप जाड झालो. पण उंची वाढली आणि मग एक स्वतःबद्दलचा हे झालं की यू हॅव टू बी फिट. व्यायामशाळा चालू केल्या आणि कार्डिओ खूप करतो मी तेव्हापासनं. मी फार जास्त वेट्सच्या मागे नाही लागलो, पण मी खूप कार्डिओ करतो. आणि जेव्हा 12 आवर्स फास्टिंग जे आत्ता फॅड आलेलं आहे ते कदाचित तेव्हा माहिती नव्हतं, पण मी तेव्हापासूनच खूप कमी खातो आणि दिवसातून मी 2दाच जेवतो. अच्छा. मी लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं मी करतच नाही. मी सकाळी एकदा खाल्लं तर मग मी एकदम रात्री जेवतो किंवा कदाचित कधी कधी फक्त रात्री जेवतो. ओके. सो आय हॅव अ लॉट ऑफ कंट्रोल ऑन माय टंग, ऑन माय माउथ. जेव्हा आपण रमेश देव सरांना आणि सीमा देव सर मॅमना पाहतो, आपसुकच मान आदराने झुकवली जाते. आणि अशा वेळेस एका सुपरस्टारच्या घरी तुमचा जन्म झालाय, ही गोष्ट तुम्हाला स्वतःला कधी जाणवली आणि तुम्ही याचं कधी ॲडव्हान्टेज स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये घेतलंय का? ॲडव्हान्टेज कसं झालं माहिती आहे का? ॲक्च्युली कधी पहिल्यांदा तुझा पहिला प्रश्न की मला कधी जाणवलं. आमच्या घरात ना कधीच पार्ट्या वगैरे होत नसत. बाबा चेन स्मोकर होते एका वेळेला माझा जन्म झाल्यानंतर. आणि कधीतरी त्यांनी मला सांगितल्याचं आठवतंय की ते मला घेऊन आले आणि मी काहीतरी त्यांच्या हाताला सिगरेटचा वास येत होता. सो मी त्यांच्याकडून रागावलो वगैरे. आणि त्या दिवशीपासून त्यांनी जी सिगरेट सोडली ते परत त्यांनी सिगरेटला हात नाही लावला. असंच एकदा आम्ही गेलेलो असताना, तेव्हा गाडी एकच होती आमच्याकडे आणि तेव्हा आम्ही आई बिंदास फिरायची सगळ्यांनी. आम्ही टॅक्सीने गेलेलो आणि बाबा न्यायला आले रानडे रोडला. संध्याकाळी 7 वाजता आम्ही बसलेलो, आम्ही वाट बघत होतो आणि गाडी आली. फिएट होती आमची तेव्हा. आणि बाबा उतरले फक्त. मी अतिशयोक्ती करत नाही, अख्खा रानडे रोड पॅक झालेला, बंद करायची वेळ आली की त्यांना बघायला. तेव्हा म्हणजे आईचं कसं होतं, आईची माया होती. लोक आईवर खूप प्रेम करायचे. पण बाबांची क्रेज होती. बाबा खऱ्या अर्थाने स्टार होते. म्हणजे त्यांना वलय होतं त्यांचं एक. तेव्हा मी घाबरलो होतो अक्षरशः. मला अजून आठवतंय की ती गर्दी आणि तो लोंढा बघून. तुम्हाला अभिनय क्षेत्राकडे येण्याची ओढ नव्हती, तुम्हाला पायलट बनायचं होतं. तर तुमच्या बाबांनी ही तुम्हाला यामध्ये बूस्ट केलं असं म्हणायला हरकत नाही. तर बाबांना तुमच्यात असं काय जाणवलं की तुम्हाला ऍक्टर बनण्याची त्यांची इच्छा होती? आणि यावरून घरी म्हणजे सीमा मॅम
म्हणजे तुमच्या करिअरला धरून तुमच्या सीमा मॅम आणि रमेश सरांमध्ये कधी असे मतभेद झाले होते का? मी तर अमेरिकेला गेलो होतो, म्हणजे सगळं सोडून मी अमेरिकेला, माझा पहिला पिक्चर अर्धांगी झाला, नंतर सर्जा कंप्लीट करून मी अमेरिकेला गेलेलो शिकण्यासाठी. पण कसं झालं ना, आम्ही लहान असताना बच्चन साहेबांचा ऑरा होता आणि तो इरा होता त्यांचा, म्हणजे अमर अकबर अँथनी, नंतर सगळेच चित्रपट, शोले ऑफकोर्स. तेव्हा LPs निघायच्या, रेकॉर्ड्स डायलॉग्सच्या, त्या पहिल्यांदा निघाल्या होत्या अमर अकबर अँथनी आणि शोलेच्या. आणि मी आणि माझा लहान भाऊ अभिनय, मी सगळ्या कॅरेक्टर्स अभिनय प्ले करायचा, म्हणजे गब्बर सिंग पासून ते सांभापासून सगळे अभिनय, आणि फक्त अमिताभ बच्चनचा जो कॅरेक्टर आहे तो मी प्ले करायचो. आणि आम्ही दोघं एक दुसऱ्यांबरोबर ऍक्टिंग करून मारामाऱ्या करा, मस्ती करा, डायलॉग्स बोला, हे बाबा बघत असतील आणि असावेत ऑब्व्हियसली. मग ते रेकॉर्ड करायचो आम्ही. आता तेव्हा व्हिडिओ कॅमेरा वगैरे काही नव्हता, पण एकत्र बसून डायलॉग्स रेकॉर्डर प्लेअरवर सगळे डायलॉग्स बोलणं आणि करणं. सो ह्याच्यातूनच कुठेतरी एक तर बाबांना वाटलं असेल की याच्यामध्ये ते आहे आणि ह्याला ॲक्टर व्हायचं आहे. तेव्हा मला कुठेही व्हायचं नव्हतं, मला पायलट व्हायचं होतं. पण त्यांच्या मनात ते आलं असणार की नाही, अजिंक्यला ॲक्टिंगमध्ये घालायचं. आई तेवढी फॉर नव्हती ॲक्च्युली कधीच. तिची इच्छा होती की मी अमेरिकेतच स्थायी व्हावं, पण म्हणजे रादर ॲटलिस्ट एज्युकेशन पूर्ण करून यावं. सर, आत्ताच्या वेळेस म्हणजे तुम्हाला तेव्हा असं कधी म्हटलं गेलं होतं का? कारण आत्ता समजा एखाद्या सेलिब्रिटीचा मुलगा सिनेसृष्टीत उतरतोय त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यांना काही स्ट्रगल करावं लागत नाही. नेपोटिझम हा शब्द प्रकर्षाने त्यासाठी वापरला गेलेला आहे. तर त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी कशा होत्या आणि आत्ताच्या काळात ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहणं दृष्टिकोनाने पाहणं खूप वेगळं आहे. कारण एका स्टारचा मुलगा सिनेसृष्टीत येतोय तर त्याला काय इतकं स्ट्रगल करावं लागणार आहे, असं तुमचा नेमका कसा स्ट्रगल? हा पूर्ण तर्कच चुकीचं आहे. खरा स्ट्रगल आम्हालाच करावा लागतो. जे बाहेरनं येतात त्यांना ही इंडस्ट्री एक्सेप्ट करते त्यांच्या टॅलेंटवर. आम्हाला एक्सेप्टन्स मिळवण्यासाठी पहिल्यांदी आमच्या वडिलांबरोबर किंवा आमच्या आईबरोबर कॉम्पिट करावं लागतं. कॉम्पिटिशन आमच्यासाठी घरातच आहे. आम्हाला बघतानाच लोक म्हणतात रमेश देवांचा मुलगा. इमिजिएटली देर इज अ कंपॅरिझन बिटवीन मी अँड माय फादर. फॉर दॅट मॅटर अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चनचा मुलगा. तुम्हाला इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी इतक्या लवकर कॉम्पीट करावं लागतं. आणि मग काय होतं की लोकांचं तुमच्याकडनं एकतर अपेक्षा बघण्याची अपेक्षा उंचावलेली असते खूप. यू आर न्यू, यू आर फ्रेश. तुम्ही जर नाही टिकू शकलात, त्यामुळे आमच्यासारख्या मुलांवर जे प्रेशर येतं हे प्रचंड प्रेशर असतं ॲक्च्युली. आम्हाला स्ट्रगल कुठे करायला लागत नाही. आमच्यासाठी फक्त ऑफिसचे दरवाजे उघडतात आमच्या आईवडिलांच्या नावामुळे. जे स्ट्रगल आउटसाइडर्सना करावं लागतं की त्यांना पोचायला मिळत नाही, आम्हाला तो दरवाजा उघडा होतो. परंतु दॅट डझंट मीन दॅट वी हॅव ग्रॅब्ड इट. नाहीतर आज सगळे स्टारपुत्र स्टार्स आणि सुपरस्टार झाले असते, जे नाही आहे वास्तव. तुम्ही त्यावेळी ज्या हिरोईनसोबत काम केलं ते तुमच्यासाठी खरं तर लकी ठरल्यात त्या त्यांच्यासाठी. कारण तुम्ही सगळ्यांसाठी मी लकी ठरलो. येस, ऑब्व्हियसली. कारण ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं ते सगळे नवीन सेलिब्रिटी होत्या आणि त्यांचं पुढे करिअर सुद्धा खूप छान झालं. तर काय सांगाल, तुमचा एक लकी चॅम्प होता त्यासाठी? असेल कदाचित. बघ ना, अर्चना जवळकर पहिला चित्रपट, त्यानंतर तिलाही खूप छान कामं मिळाली, हिंदीत पण तिने कामं केली. अश्विनी भावे सेकंड, ती नंतर हिनामध्ये आली आणि बऱ्याच, आणि ऑफकोर्स शी रिअली डिड अ लॉट ऑफ गुड वर्क आणि शी इज अ डिअर फ्रेंड. नंतर मुग्धा चिटणीस, तिचं इन्सिडेंटली शी इज नो मोर, पण ठीक आहे, तिने एनिवे तिचं करिअर तिला ह्याच्यात करायचंच नव्हतं. त्याच्यानंतर निशीचा मला वाटतं पहिला का दुसरा चित्रपट माझ्याबरोबर होता, निशिगंधा वाडचा. आणि दुसरी पूजा पवार, सर्जा. नंतर अजून एक होती सुप्रिया घुगरे, चोर चोर नावाचा चित्रपट केला होता. शी ऑल्सो वेंट टू द US. सो अशा या सगळ्यांसाठी म्हणजे आय वॉज अ लकी चार्म फॉर मोस्ट ऑफ देम. आणि माझ्याबरोबर या सगळ्या इंट्रोड्यूस झाल्या. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आत्ता ॲक्च्युली चर्चित सर्वात जास्त झालं कारण 25 वर्षांनी मी आणि अश्विनी एकत्र आलो. तेव्हाचा इतिहास घडवणारा चित्रपट माहेरची साडी तो आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतोय. म्हणजे तुम्हाला एका काळी एक छान हँडसम गुड लुकिंग असा हिरो म्हणून प्रेक्षक पाहत होते आणि
जेव्हा एक भाऊ म्हणून तुम्ही माहेरच्या साडीमध्ये काम केलं, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणून तुम्हाला सगळेजण पाहायला लागले, तर काय सांगाल माहेरच्या साडीची? माहेरची साडी हा एक एक्सपिरियन्स होता. म्हणजे हा चित्रपट बनताना कधीच कोणालाच वाटलं नव्हतं की हा इतिहास घडवेल. हा चित्रपट फक्त विजय घोणकेचं मला सांगावंसं वाटतंय की जेव्हा चित्रपट स्टोरी तो मला ऐकवत होता तेव्हाच तो मला पॉईंट टू पॉईंट सांगत होता की इथे बायका रडणार, इथे बायका रडणार, इथे टाळ्या पडणार. सो त्याला एक कुठेतरी त्याची जाण होती. आम्ही करताना आम्हाला कुठेच जाणवलं नाही. जेव्हा चित्रपटाचा ट्रायल पाहिली मी, म्हणजे मी आणि माझी बायको गेलो होतो बॉम्बे लॅबमध्ये आणि ती प्रिंटची ट्रायल होती, तेव्हा ते झाल्यानंतर मी पटकन बाहेर निघालो कारण मला शूटला जायचं होतं. आणि मी आरतीला, माझ्या बायकोला म्हणालो की माझ्या नावावर अजून एक फ्लॉप पडणार. आणि मी हे सगळीकडे बोलून दाखवलेलं आहे. कारण हा पण त्या चित्रपटाने ग्रासरूट्सच्या बायकांना, आणि आजही लोक त्यांची मुलं की सर आता पुण्यामध्ये सुद्धा सर फक्त आईशी बोला. आईशी बोलल्यावर अरे तिच्या डोळ्यातून अश्रू वगैरे यायला लागले मला बघून. आणि तुझा हात चांगला आहे ना, म्हटलं आई आता तुम्हाला मी काय सांगू ते सिनेमा. सो इट हॅज बीन अमेझिंग. कारण एकतर राऊंड द क्लॉक शोज एका चित्रपटाचे पहिल्यांदा झाले होते 12-3-6-9. आणि तेव्हाचा आमचा ऍक्च्युली इफ यू आस्क मी, आत्ताचं जे आज हे लोक आमच्यावर अजूनही का प्रेम करतात, कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतोय. कारण 12-3-6-9 फक्त आम्ही दिसायचो थिएटरमध्ये. आज मल्टिपल स्क्रीन्स, तुम्हाला एखाद्या स्क्रीनमध्ये एखादा हिरो जो नवीन येतो तो दिसला जातो, परत दिसत नाही, त्याला 4 स्क्रीन्स मिळतात, कधीतरी मिळतही नाहीत. सो लोकांच्या मेमरीमध्ये जाऊन बसलेले जे आहेत ना ते केव्हाचे कलाकार, वेअर आय एम लकी टू बी अ पार्ट ऑफ दॅट सिस्टम. सो माहेरची साडीने इतिहास घडवला आणि इट वॉज वंडरफुल. म्हणजे नक्कीच आम्ही ते त्या काळी जन्मलो नसेल, पण तरी सुद्धा आम्ही तो सिनेमा 92 ला रिलीज झाला, तुझा जन्म नसेल झाला. सो त्यामुळे आम्ही आजही तो चित्रपट खूप आनंदाने पाहतो आणि छानही वाटतं, थोडे इमोशन्स देखील वाटतातच. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तेव्हा खूप हँडसम, छान गुड लुकिंग असे तेव्हाही होतात, छान अशी मिशी, अशा सगळ्याच चित्रपटात तुमच्या मला लुक पाहायला मिळाले. मात्र तेव्हा ना सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे मुली कशा तुमच्यापर्यंत ते क्रश असतं ना ते कसं पोहोचायचं? म्हणजे कधी एखादं पत्र आले का तुमच्यासाठी? एखादं नाही, प्रचंड. म्हणजे त्याचा साठा आहे माझ्याकडे, तो मी दाखवू शकतो तुला. खूप प्रेमपत्र खूप आली कॉलेजमधनं. लोकांनी माझ्या बरोबर होते कॉलेजमध्ये पोरी, त्याही प्रचंड प्रेम करायचे. असे बरेच किस्से झालेले आहेत जिथे आम्ही जाऊन असं, म्हणजे ॲक्च्युली आता बोलू नये, बट या सो आय हॅव बीन ओव्हरजॉईड. मला महाराष्ट्रातनं तर खूप प्रेम मिळालंच, परंतु आय हॅड, म्हणजे काही लेटर्स आहेत माझ्याकडे जी अमेरिकेतनं आली होती. त्या मुली तिकडे होत्या, तिकडच्या बॉर्न पण इंडियन मराठी मुली, की मला आय लव्ह यू लॉट, मला लग्न करायचं तुमच्या बरोबर, आणि असं आणि तसं, मी अमेरिकेत राहते, असं तसं. सो म्हणजे इट वॉज तेव्हा लेटर्स हाच मीडिया होता, दुसरा मीडियाच नव्हता. पण आता सोशल मीडियामुळे तर धमाल झालेली आहे. आणि आता सोशल मीडियावर जर तू आता उडून बघितलंस तर आता सुद्धा इतकं सर युअर सो हँडसम, युअर सो हॉट, युअर सो हॉट. थँक्यू सो मच. आरती मॅमनी पाहतात काही मेसेजेस? ती आता इम्युन झाली आहे सगळ्या, झालं तिला. शी इज आता कसं आहे बघ, आता आय एम 59, माय वाईफ इज द सेम एज एज आय एम, आणि 2 मुलं आहेत माझी. आता मुलगा तुला ऍक्च्युली इथे होता तो ही इज 29, माय डॉटर इज 24. आता काय, आता इट डझंट मॅटर, ऍक्च्युली इट डझंट मॅटर. सो राईट नाव if I'm hot and if you feel I'm hot, you can be. Yes. Obviously, sir. तुम्ही आजही तसेच आहात. तर पुढचा प्रश्न असा आहे की तेव्हा असं होतं की म्हणजे जर एखादा कलाकार जर प्रसिद्ध होत असेल, प्रसिद्ध होता जातोय, तेव्हा तो आपलं लग्न लपवायचा, सांगायचं नाही की माझं लग्न झालंय वगैरे. असं कधी तुम्ही केलंय का? आणि तुमचं आणि आरती मॅमची लव्ह स्टोरी कसे जुळली? माझं कॉलेजमधनं. सो बेसिकली आरती गंमत अशी झाली की आरतीला मी कॉलेजमध्ये भेटलो पहिल्यांदा आणि प्रपोज केला. माझा एक मित्र होता खूप चांगला, तो आता अमेरिकेत असतो. त्याला मी सांगितलं की अरे तुम्हाला आरती जोशी आपल्या स्कूलमध्ये थी. म्हटलं क्या? तर ती पहिली ज्युनियर KG ते 2nd स्टँडर्ड आमच्या शाळेमध्ये माझ्याच वर्गात होती. आणि नंतर आम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटलो.
आणि त्याला हॅपन्ड, मी तिला प्रपोज केलं तेव्हा ती रडली वगैरे एकदम. आणि अजून मला आठवतंय. आणि सर तुम्हाला आठवतंय तुम्ही काय प्रपोज, कसं प्रपोज मला केलं? एवढंच म्हटलेलं हात धरून जीवला, ते आठवतंय गाडीमध्ये. आणि नंतर मी आईला भेटायला गेलो तिच्या, तर तिची मोठी बहीण आरतीची उर्मिला, तर तिला सांगितलं होतं लक्ष ठेव, फिल्मी लोक आहेत, तुला सोडून देणार. पण आज 38 years to marriage, Yes, yes. and God has been really kind to us, and she is a beautiful woman. तेव्हा तो प्रेमाचा जो ऑरा होता तो खूपच असा म्हणजे Yeah. 100 to 100% प्रेम. आता तो जमा It's नाही. fine, it's there, of course, that is permanent. पण म्हणजे आता म्हणजे समजा आता जर अजिंक्य सर त्या एजमध्ये आता असते तर कदाचित त्यांनी अफेअर्सचे विचार केले असते. वाय नॉट. पण झाले नाही असं नाही, परंतु ठीक आहे, ते आपल्या जागी राहिले, सगळेजण आनंदात खुश, सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सर मराठी सिनेसृष्टीत आता सध्या खूप कॉम्पिटिटर आहेत, खूप कॉम्पिटिशन आहे. तेव्हा तुम्हाला कोण कॉम्पिटिटर तेव्हा होता होती का? ना, तेव्हा तर जास्त असेल माझ्या मते. तेव्हा कारण तेव्हा मी जेव्हा लॉन्च झालो तेव्हाच लक्ष आणि अशोकची पेअर. अशोक वॉज अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर, आजही खूप छान कलाकार आहे तो. आणि तेव्हा लक्ष हा खरा मला वाटतं मराठीतला पहिला स्टार असं मी म्हणेन, ज्याची प्रचंड क्रेज होती. आणि तेव्हाच लक्ष्मीकांत धूम धडाका सर्जाच्या जवळपासच लागलेला होता तो. सो तेव्हा ते कॉमेडीचं सगळं वलय निर्माण झालं होतं आणि लोक कॉमेडी चित्रपटच बघायचे तेव्हा. त्यांचे म्हणजे मला आठवतं लक्षात 3-3 शिफ्ट करायचा. अशोक पण जबरदस्त आणि कमाल ऍक्टर दोघेही. सो देर इज नो डाऊट अबाउट इट. सो दॅट वॉज अ व्हेरी बिग कॉम्पिटिशन. पण माझ्यासाठी प्रॉब्लेम असा झाला की मराठी लोक एक 6 फूट 2 इंच हिरो आणि ऍक्शन हे मराठीला कुठेतरी झेपत नव्हतं, कारण मराठीमध्ये तशी लोक तसे हिरो झाले नव्हते. आणि मी तो पायंडा तोडू शकलो नाही, कारण तेव्हा कॉमेडीचं जोरात हे होतं. हिट झाले चित्रपट, सर्जा हिट झाला, माझा माहेरची साडीमध्ये पण ऍक्शन होती, पण ते हिट झाले. पण तरी सुद्धा ही कॉम्पिटिशन बऱ्यापैकी फेस करावी लागली मला बेसिकली हे दोघंच माझे कॉम्पिटिटर्स होते असं म्हणेन. बाळासाहेब ठाकरे आणि रमेश देव म्हणजे देव कुटुंब यांची जी नातं आहे ते सगळ्यांना जगजाहीर आहे. मात्र तुम्ही तेव्हा लहान असाल, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंसोबतचे काही क्षण अनुभवले असतील, असे काही किस्से आहेत? मी त्यांच्या घरी गेलेलो तेव्हा मला एकदा आठवतं, रात्री आम्ही त्यांच्या घरी गेलेलो, बाबांना भेटायचं होतं त्यांना, तेव्हा बाळासाहेबांच्या मांडीवर बसलेलो मातोश्रीमध्ये. हे माझी असलेली आठवण. आणि नंतर मी कलाकार झाल्यानंतर आणि माझी सगळं झाल्यावर साहेबांकडे कशासाठी तरी मला त्यांनी बोलवलं होतं आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याच्यानंतर 2-3दा भेटलो मी, ॲक्च्युली 3-4 वेळा भेटलो साहेबांना. पण ते वलय होतं, साहेबांचं वलय कमालीचंच होतं. म्हणजे त्या माणसाची आज ते हवे होते. म्हणजे आज मी एवढंच म्हणेन की जर कोणाची महाराष्ट्राला खरी गरज होती तर ती बाळासाहेब. सर काही जे प्रसिद्ध चित्रपट आहेत त्या चित्रपटातली गाणी आजही लोकांच्या तोंडात असतात, लोकांना आवडतात. ती गाण्यांचे काही मी फोटोज तुम्हाला दाखवणार आहे. ते गाण्याचे फोटोज बघून तुमच्या काय मेमरीज जाग्या होत्या तेव्हाच्या, आम्हाला जरा सांगा तो किस्सा. हा माझा पहिला, हा माझं घर माझा संसार मधला गाणं स्वप्नाहून सुंदर घरटे खूप हिट झालं गाणं. आणि मुग्धाचं मुग्ध अशी नाही आहे, पण एक किस्सा आठवतोय मला की तिच्याबरोबर म्हणजे गाण्याशी रिलेटेड नाही आहे, पण आम्ही जेव्हा पहिल्यांदा कोल्हापुरात शूटिंग करत होतो आणि एक लव्ह सीन करायचा होता, तेव्हा ती इतकी घाबरलेली होती, ती रडत होती जोरजोरात. आणि शेवटी तो लव्ह सीन मी एका स्पॉट बॉय बरोबर केला. म्हणजे असं घडलेलं होतं. पण त्यानंतर ती रुळली आणि मग आम्ही हे गाणं खूप छान शूट झालेलं. आणि तेव्हा मला वाटतं पहिलाच असा सिनेमा असेल की रेल्वेमध्ये गाणं पहिल्यांदा आणि रेल्वेचा सेट लावलेला. म्हणजे तो सेट होता आणि तो सेट ट्रकवर चढवला होता आणि ती ट्रक खंडाळ्याच्या घाटात फिरवली होती, असा तो गाणं शूट केलं. ते रिस्की होतं खूप. ऍब्सोल्युटली. हा दुसरा सर्जा, पूजा चिंगा म्हणायचो आम्ही तिला, पूजा पवार. आणि पण तिने कमाल काम केलं होतं सर्जामध्ये. म्हणजे हे गाणं कुठलं गाणं आहे, मी काट्यातून चालणं थकले. आणि इतकं सुंदर पिक्चराईज झालं होतं. आम्ही हे गाणं पिक्चराईज केलेलं वाईला ढोम घराण्याच्या बॅकवॉटर्समध्ये.
आणि तेव्हा पहिल्यांदा ना ती टोपली, तिथे एक टोपली असते अशी, आणि त्याच्यात आम्ही बसून ते गाणं शूट केलं होतं. ते फर्स्ट टाइम वी हॅड एक्सप्लोर्ड दॅट एरिया. आणि खूप सर्जाचं राहणीमान आणि सगळी भाषा सगळी सगळं वेगळं होतं. आणि ती इतकी परफेक्ट मॅच झालेली ना. आणि मलाही दत्ता काकांनी आमच्याकडनं काम करून घेतलेलं कमाल. सर्जा वॉज फॅन्टॅस्टिक. हा, हे मला झेडपीचं आहे माझ्या मते. आय एम राईट? हा, झेडपी मध्ये नाही, बजरंगाची कमाल. हा, करेक्ट. निशी बरोबर मी 3-4 पिक्चर्स केले. करेक्ट. हा, बजरंगाची कमाल. राईट. बजरंगाची कमाल मध्ये लक्ष होतं एकीकडे. लक्ष आणि ही काय एनिवे, पण मी आणि निशीचं होतं. आणि हे गाणं आम्ही कोल्हापूरला शूट केलं होतं. काहीतरी रागात हे गाणं असं. ते काहीतरी आहे, ते मला आठवत नाही आता. तर मी रागावलेलो असतो आणि ती मला मनवत असते. तर तो हा प्रसंग. अच्छा, बजरंगाची कमाल. या करेक्ट. मायेची सावली नावाचा चित्रपट केलेला मी आणि अश्विनीने. आणि हा आम्ही शूट केलं होतं पुण्याला, खडकवासला डॅमच्या तिकडे. आणि ती नऊवारीमध्ये इतकी सुंदर दिसत होती आणि मला हे सगळे गेटअप्स दिले होते. तेव्हा आय स्टील रिमेंबर तुफान गर्दी झालेली. आणि गाणं पण छान होतं ॲक्च्युली. आणि आम्ही दोघं नाचतोय वगैरे. सो इट वॉज अ लवली मेमरी. पण अश्विनी खूप सुंदर दिसत होती. आणि हा खूप गाजले. येस. हा, वाजवामध्ये मी माझी मिशी या चित्रपटाने काढली ऍक्च्युली. हा, कारण या चित्रपटामध्ये हा जो रोल होता त्याच्यात बाईचं करायचं होतं, म्हणून मला मिशी काढावी लागली. गिरीश घाणेकरांचा हा चित्रपट. आणि त्याच्यात मी पहिल्यांदा स्त्री भूमिका केली. तुम्हाला जेव्हा कळलं यासाठी तुम्हाला स्त्री भूमिका करायची, तुमचे काय रिॲक्शन? अरे नाही, माझी रिॲक्शन सोड, तेव्हा आधी काय वाटलं नाही. पण जेव्हा मी तिथे हा ड्रेस घालून आलो आणि मी स्वतःला आरशात पाहिलं, मलाच भीती वाटली. म्हटलं 6 फूट 2 इंच पंजाबी ड्रेस घालून आलेली बाई म्हणजे आई शपथ. आणि बाजूला किशोरी शहाणे. सो ती पण खूप सुंदर दिसत होती. आणि हे गाणं अप्रतिम. आणि प्रशांत दामले होता दुसरा, तो बाई म्हणून छान दिसत होता. सो इट वॉज वंडरफुल. आणि या लवली. मला याद बघायचं एकदा गाणं. हा, सरकारनामा. दिस वॉज सरकारनामा. आणि त्याच्यामध्ये माझी आणि सुकन्याची पेअर होती. हे गाणं पण खूप चांगलं आहे. मला आठवत नाही आता, पण दिस वॉज व्हेरी हिट सॉन्ग. खूप छान गाणं होतं. आणि सरकारनामा खूप छान चित्रपट होता. म्हणजे पॉलिटिकल थ्रिलर म्हटलं तर इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुली क्राफ्टेड फिल्म. आणि दिग्गज कलाकार होते सगळे. म्हणजे अगदी आशुतोष गोवारीकर पासून ते दिलीप प्रभावळकर, यशवंत. तुमच्यासोबत या सगळ्या ज्या सेलिब्रिटी होत्या, अभिनेत्री होत्या, त्या आजही सिनेसृष्टीत खूपच वरच्या लेवलला आहेत. आणि सगळ्यांचंच सगळं छान झालेलं आहे. खूप चांगलं झालं. म्हणजे तुमचा आशीर्वाद होता असं माझं प्रेम होतं. ॲक्च्युली. सर, रमेश सर आणि सीमा मॅम ह्या दिग्गज कलाकार आहेत. आणि सिनेसृष्टीत त्यांचा अभिनयाचा छाप सगळीकडे आहेच. तसंच हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांची चांगलीच छाप आहे. असाच आनंद सिनेमा रमेश सर आणि सीमा मॅम यांनी एकत्र केला होता. आणि त्यात राजेश खन्ना सर होते, अमितजी होते. तर ह्यांच्यासोबत कधी तुमची भेट झाली का? कसे होते ते तुम्ही अनुभवलंय का त्यांना? अमिताभ बच्चन बरोबर तर खूप. म्हणजे जमीर नावाचे चित्रपट, बाबांनी अमिताभ बरोबर 2-3 फिल्म्स केली, जास्तच केली असेल. तेव्हा जमीरचं चित्रपटाचं शूटिंग आम्ही करत होतो. मी नव्हतो करत, ते लोक करत होते फिल्मिस्तानला का कुठेतरी. तेव्हा मी गेलेलो. तेव्हा बच्चन साहेबांबरोबर बसलेलो. बच्चन साहेबांनी म्हणजे आय हॅड रिअल लवली टाईम विथ हिम. आणि नंतर त्यांनी वासुदेव बळवंत फडके जेव्हा हिंदीमध्ये डब केला, तेव्हा त्याचा जो व्हॉइस ओव्हर आहे तो अमिताभ बच्चन सरांनी केलेला. आणि मी इंद्रजित नावाचा एक चित्रपटही त्यांच्याबरोबर केला होता, ज्याच्यामध्ये मी विलन होतो. अमितजी सरांसोबत, अमिताभ सरांबरोबर. कमाल. म्हणजे काय म्हणणार त्या माणसाला, इतकी त्याची पर्सनॅलिटी. आणि आजही ते उभे राहिले की समोरचा आपोआपच गारज होतो. पण आय हॅड म्हणजे काय म्हणेन मी, की आय वॉज प्रिव्हिलेज की मला अमिताभजींबरोबर काम करायला मिळालं, रेखाबरोबर काम करायला मिळालं. राजेश खन्नाबरोबर ऑफकोर्स मी काम नाही केलं, परंतु राज बब्बर, अनुपम खेर, बाकीचे सगळे आहेतच. ते जे आमचे समवयीन आहेत त्यांच्याबरोबर झालं, अक्षयबरोबर झालं, अजय देवगणबरोबर बरेच चित्रपट झाले. सो पण हे कमालीचे एक कलाकार होते. आणि राजेश खन्नाची क्रेज तेव्हाची इतकी अप्रतिम, म्हणजे क्रेज. येस, थँक्यू सो मच सर. तुम्ही मला वेळ दिलात, माझ्याशी छान गप्पा मारल्यात आणि खूप खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू, मलाही मजा आली. थँक्यू सो मच.
सो लोकशाही मिररमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.